भारताचं पाणी संपवणारं पेट्रोल. भारतात सध्या असं एक पेट्रोल लॉन्च झाले ज्यामुळे भविष्यात पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. गेल्या काही वर्षापासून सरकार पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल मिसळत आहे. आधी आलं E10, मग E20 आणि आता E85 सुद्धा लॉन्च केलं आहे. म्हणजे या पेट्रोलमध्ये आता तब्बल 85% इथेनॉल आणि फक्त 15% पेट्रोल असणार आहे. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे प्रदूषण कमी होईल आणि परदेशातून खूप कमी प्रमाणात पेट्रोल आयात करावं लागेल. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. इथेनॉल तयार करण्यासाठी मुख्यतः ऊस, तांदूळ आणि मका वापरला जातो. आणि हे आकडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तांदळापासून 1 लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी जवळपास 10,000 लिटर पाणी लागतं. मक्यापासून सुमारे 4,000 लिटर पाणी लागतं आणि ऊसापासून जवळपास 3,000 लिटर पाणी लागतं. आता विचार करा, ही पिकं सर्वाधिक कुठे घेतली जातात? तांदूळ सर्वाधिक पंजाब आणि उत्तर प्रदेश येथे पिकतो. पण उत्तर प्रदेशमधील काही जिल्हे आधीच पाणी टंचाईचा सामना करत आहेत. आणि पंजाबमधील भूजल पातळी ही खूप वेगाने खाली जात आहे. आणि इतकंच नाही तर नीती आयोगाने सुद्धा इशारा दिला होता की 2030 पर्यंत 21 मोठी शहरं ही गंभीर जलसंकटाचा सामना करू शकतात. मग प्रश्न असा आहे की पेट्रोल कमी झालं तर वाहनं थांबतील, पण पाणी संपलं तर शेती थांबेल, पिके जळतील आणि महागाई वाढेल. पेट्रोल आपण आयात करू शकतो, पण पाणी आयात करू शकत नाहीत. तुमच्या मते E85 हे पेट्रोल भारतासाठी योग्य आहे की धोकादायक? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा.